Hello student, today solve the next example of chapter pair of straight line. Points homogeneous equations of degree of 2. What is the meaning of homogeneous? Homogeneous or homogeneous equations means the sum of indicates of all variable in the term is the degree of that term is same. तुमच्या तिथे जे काय डिग्री असणार आहे त्या इक्वेशन्सच्या त्यांची जी सम असेल ती जर सारखी असेल तर त्याला आपण काय म्हणतो होमोजिनियस इक्वेशन्स. असं सिंपल आपला काय कन्सेप्ट आहे. आता इथे आपल्याला जे काय पॉलिनॉमियल इक्वेशन्स दिलेले त्या पॉलिनॉमियल्स इक्वेशनचे आपण होमोजिनियस इक्वेशन्स आहेत की नाही ते आपण कन्फर्म. ते समजा एखादं आपल्याला एक्झाम्पल दिलं x cube plus 4x square y plus 3x square y plus 2y cube is equal to 0 कन्सिडर करू. हे इक्वेशन्स आहेत. आपण होमोजिनियस इक्वेशन्स काय म्हणतो तर होमोजिनियस इक्वेशन्स मीन्स द ऑल टर्म्स हॅव द सेम डिग्री. म्हणजे ह्यांच्या सगळ्यांच्या डिग्री कशा पाहिजे सारख्या. तर ह्याची डिग्री किती आहे 3, ह्याची डिग्री 2 + 1, ह्याची 2 आणि ह्याची 1 3, ह्याची सुद्धा 2 + 1 3, ह्याची डिग्री किती आहे 3. म्हणजे ह्या सगळ्या इक्वेशनची डिग्री जर सारखी असेल तरच त्या पॉलिनॉमियल इक्वेशन्सला आपण काय म्हणणार होमोजिनियस इक्वेशन्स. तर आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समध्ये होमोजिनियस इक्वेशन्स ऑफ डिग्री 2 ह्या टाईपचे एक्झाम्पल काय करणार सॉल्व करणार. म्हणजे आपण ज्यावेळेस दोन स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स एकत्र करू ज्याला आपण कंबाईन इक्वेशन्स म्हणतो त्यावेळेस ते इक्वेशन्स जर होमोजिनियस असेल तर त्यांचं रिलेशन्स काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणजे ते जर इक्वेशन्स तुमचं ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. तर ह्या कंबाईन इक्वेशन्सला आपण काय म्हणतो होमोजिनियस इक्वेशन्स. आपलं जे काय दोन लाईनचं इक्वेशन्स येणार आहे ते लाईनचं इक्वेशन्स कसं हवं आहे होमोजिनियस इक्वेशन्स हवं. आता होमोजिनियस इक्वेशन्स कधी येईल ज्यावेळेस ती लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे जे काय दोन कंबाईन्स लाईन्स आहेत इथे जर समजा आपण असा हा ग्राफ जर ड्रॉ केला तर त्या दोन्ही लाईन कुठून गेल्या पाहिजेत ओरिजिन्समधून गेल्या पाहिजेत किंवा त्यांचं एक पॉईंटचा कॉन्सन्ट्रेशन ॲट ओरिजिन किंवा ते कोइन्साइड विथ ओरिजिन झाले पाहिजेत तरच त्याला आपण काय म्हणणार आहोत होमोजिनियस इक्वेशन. ज्यावेळेस ते लाईन ओरिजिनमधून जातील त्यावेळेस सी आपले जे इक्वेशन्स आहे y इज इक्वल टू mx प्लस सी तर हा सी फॅक्टर काय असतो 0 असतो. इज दॅट क्लिअर. मग आपल्याला दोन थेरम्स आहेत त्या दोन थेरमचं आपण रिलेशन्स पाहू. तर आपली फर्स्ट थेरम आहे थेरम फर्स्ट इम्पॉर्टंट थेरम आहे एक्झामला विचारली जाते. द जॉईंट इक्वेशन्स ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन जसं आपण इथे सांगतोय इज अ होमोजेनियस इक्वेशन्स ऑफ ए डिग्री ऑफ 2 इन xy. जर आपलं त्या दोन लाईन जर ओरिजिनमधून जात असतील तर त्या होमोजेनियस इक्वेशन्स दाखवतात आणि ते डिग्री 2 असलेले. आता इथे लेट आपल्याला दोन लाईन घेतल्या पाहिजे ते दोन्ही लाईन कुठून पास होतात ओरिजिनमधून. तर ओरिजिनमधून पास होत असेल तर आपण सांगितल्याप्रमाणे जे आपलं स्टँडर्ड इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस सी त्यातला सीची व्हॅल्यू काय असते 0 असते. मग आपण ते इक्वेशन्स आता लिहू. इथे आपले जे दोन इक्वेशन्स येणार आहेत ते आपण a1x प्लस b1y इज इक्वल टू 0 c1ची टर्म आपण 0 कन्सिडर करतो आणि दुसरं a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. ह्या दोन लाईन्स आहेत आणि त्या पासिंग थ्रू द origin.
बरोबर आहे. तर ह्या दोन्ही लाईन आपल्या ओरिजिन्समधून काय होतात, पास होतात. तर कंबाईन इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे, इक्वेशन्स u इंटू व्ही इज इक्वल टू 0. कन्सिडर करू ही u आहे आणि ही v आहे. a1x प्लस b1y इंटू a2x प्लस b2y is equal to 0. means a1 a2 x square plus a1 b2 xy plus b1 a2 xy plus b1 b2 y square is equal to 0. सिंपल मल्टिप्लिकेशन्स केलं आपलं हे रिलेशन्स येतं आहे, म्हणजेच a1 a2 x स्क्वेअर प्लस इथे a1 b2 प्लस b1 a2 हे ब्रॅकेटमध्ये राहील xy प्लस b1 b2 y स्क्वेअर. जे आपले व्हेरिएबल आहेत x आणि y, याची डिग्री किती आहे, 2. ह्या दोघांची डिग्री 2, ह्या दोघांची डिग्री 2, बरोबर की नाही. म्हणजे हे काय तयार झालं, आपलं एक होमोजिनियस इक्वेशन्स ऑफ डिग्री ऑफ 2 इन एक्स वाय. म्हणजेच काय, इट इज होमोजिनियस इक्वेशन्स ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड. असं सिंपल काय आपली फर्स्ट थेरम. आता ही जी थेरम आहेत ह्या थेरमचाच एक कॉन्व्हर्स आहे. अ होमोजिनियस इक्वेशन्स ऑफ डिग्री इन एक्स वाय हे इक्वेशन्स आहे. देन अ पासिंग थ्रू द ओरिजिन, आणि त्या लाईन जे असं कंबाईन इक्वेशन कुठून पास होतात, दे आर पासिंग थ्रू द ओरिजिन. ही आपली काय सेकंड थेरम. आता आपण सेकंड थेरम पाहू. A homogeneous equations of degree 2 in xy, that is x square plus 2hxy plus by square, हे आपलं homogeneous equations आहे. रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन, आणि ती लाईन कुठून जाते, ओरिजिनमधून जाते. आणि कंडिशन्स काय, एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आपल्या ज्यावेळेस डेरिवेशन्स होईल त्यावेळेस आपल्याला कळेल. फक्त ह्याच दोन कंडिशन्सला आपले इक्वेशन्स काय होतं, तयार होतं. आता राईट द होमोजिनियस इक्वेशन्स ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन्स नंबर फर्स्ट. इन दिस इक्वेशन ॲट लिस्ट वन ऑफ द कोइफिशियंट्स a, b और h, हे जे 3 कोइफिशियंट आहे हे कसे आहेत, इज अ नॉन झिरो. पण आपण ॲटलिस्ट एक कोइफिशियंट 0 कन्सिडर करून काय करणार आहे, ते सॉल्व करणार आहे. कारण की ओरिजिनमधून जाते म्हटलं काहीतरी एक व्हॅल्यू ही 0 असलीच पाहिजे आपली. जर a 0 असेल तर एक्सची टर्म कन्सिडर करणार ती ओरिजिनमधून जाते, किंवा b 0 असेल तर वायची टर्म ही ओरिजिनमधून जाते. पण कोणती तरी एक टर्म 0, a घ्या किंवा b घ्या. मीन्स इन धिस इक्वेशन at least one of the coefficient a, b, h is non-zero. Is that clear? Now first conditions, b is equal to 0. जर आपण b is equal to the 0 consider केलं and put in equation first, तर आपलं इक्वेशन्स काय तयार होतं, ax स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. इथून x कॉमन काढला, ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. देयरफॉर x इज इक्वल टू 0 और ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 म्हणजे ती लाईन काय झाली, वाय ॲक्सिस. म्हणजे वाय ॲक्सिसची लाईनला एक्स काय असतो, नेहमी 0 असतो की नाही. म्हणजे ती टोटली कोइन्साइड विथ द वाय ॲक्सिस. आणि एक्स प्लस 2hy आणि ते सीची टर्म असणे आपलं स्टँडर्ड इक्वेशन्स काय येतं, वाय इज इक्वल टू mx प्लस कॉन्स्टंट टर्म आहे का इथे नाही, ह्याला एक्स व्हेरिएबल आहे आणि ह्याला वाय व्हेरिएबल आहे. म्हणजे इथे सीची टर्म नाही, म्हणजे ही पण लाईन कुठून पास होते, ओरिजिनमधून. दिस लाईन्स पासेस थ्रू द ओरिजिन.
your both lines pass through the ह्या सगळ्या लाईन कुठून पास होणार आहे ओरिजिन मधून. हे फर्स्ट कंडिशन्स. आता आपण सेकंड कंडिशन्स घेतोय. बी इज नॉट इक्वल टू 0. जर बी इज नॉट इक्वल टू 0 असेल तर सेम मेथडनेच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. गिवन इक्वेशन्स फर्स्ट काय आहे आपलं ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 मल्टीप्लाय बाय b इन इक्वेशन्स फर्स्टला जर आपण b ने मल्टिप्लाय केलं तर आपले इक्वेशन्स abx² प्लस 2hbxy प्लस b²y² इज इक्वल टू 0. आपण y टर्म इथे y टर्म डिपेंड्स एक LHSला ठेवू आणि x टर्म RHSला कन्वर्ट करू. म्हणजे इथे b²y² प्लस 2hbxy इज इक्वल टू मायनस abx². हे काय झालं आपलं सिंपल रिलेशन्स. आता हे ॲडजस्टमेंट आपण का करतोय तर आपल्याला इथे एक परफेक्ट ब्रॅकेट झाला पाहिजे आणि इकडे एक परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला इज इक्वल टू 0 ची कंडिशन्स अप्लाय करता येईल. तर ह्याचे जर आपण फॅक्टर पाहिले तर b²y² प्लस 2h by hx आहे का नाही आहे. मग इथे मी प्लस hx म्हणजेच h²x² इकडे ॲड करतो. त्या रूल्सप्रमाणे मला इकडे सुद्धा काय करावं लागेल ॲड करावं लागेल LHS आणि RHSला ॲडिंग बोथ साईड बाय h²x². आता हा परफेक्ट कुणाचा ब्रॅकेट झाला by प्लस hxचा परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर झाला. आणि इकडे काय होतं x² जर मी कॉमन काढला तर इन ब्रॅकेट राहतोय h² मायनस ab. आता इकडे ब्रॅकेट आहे का तर नाही तर ह्याचाही मला कन्वर्जन करायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये. hx परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर x² √h² मायनस ab ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याला मी रूट टाकला तर रूटचा अपोज काय होणार आहे स्क्वेअर. म्हणून त्याचा स्क्वेअरसुद्धा काय करायला लागेल मला करायला लागेल. म्हणजे माझं काय झालं by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x² √h² मायनस ab ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर. आता हे जर मी रिराईट केलं तर x √h² मायनस ab होल ब्रॅकेट स्क्वेअर. येते लक्षात. आपलं जे सिंपल इक्वेशन्स येते ते काय येतं आहे by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x ब्रॅकेट √h² मायनस ab ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपला LHSला पण ब्रॅकेट स्क्वेअर आहे RHSलाही ब्रॅकेट स्क्वेअर आहे. हा इकडे मी काय करतो शिफ्ट करतो. म्हणजे आपलं त्या बाजूला काय राहणार आहे 0 by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x √h² मायनस ab ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात जर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं पाहिलं फॅक्टरायझेशन मेथड्समध्ये हा झाला a² मायनस b² आणि a² मायनस b²चे फॅक्टर काय पडतात a मायनस b फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट a प्लस b. म्हणजे आपला फर्स्ट ब्रॅकेट येतोय हा by प्लस hx प्लस x √h² मायनस ab हा झाला फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट a मायनस b. a काय आहे by प्लस hx मायनस x ब्रॅकेट √h² मायनस ab ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. म्हणजे हा जो संपूर्ण ब्रॅकेट तयार झाला आहे एकतर हा 0 असेल
किंवा हा 0 असेल. इथे by प्लस hx प्लस x अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ab बरोबर आहे इज इक्वल टू 0. और इथे मी खाली लिहितो by प्लस hx मायनस x ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ab अंडर रूट इज इक्वल टू 0. म्हणजे एकतर हा संपूर्ण ब्रॅकेट 0 आहे किंवा हा ब्रॅकेट 0 आहे. आपल्या स्ट्रेट लाईनचे जे इक्वेशन्स त्यामध्ये एक्स आणि वायचे व्हेरिएबल हवे. इथे वाय, इथे एक्स, इथे एक्स आहे. आपल्याला तर एकदाच हवं आहे. तर मी दोन्ही इक्वेशनसाठी म्हणजे ह्या इक्वेशनसाठी काय येईल बी वाय प्लस एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे ते वाय आणि एक्स व्हेरिएबल आहे. सी व्हेरिएबल येतोय का तर येत नाही. आणि ह्या इक्वेशनसाठी बी वाय प्लस एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये सुद्धा येतोय का तर आणि हे दोन वेगळे इक्वेशन, ते प्लस इथे मायनस आहे. नंबर जरी सारखे असले तरी ते दोन वेगळे इक्वेशन्स तयार होतात. म्हणजे ह्या दोन्ही इक्वेशन्स हे कुठून पास होतात both equations of line passing through the origin. हे दोन्हीच्या दोन्ही इक्वेशन्स कुठून पास होतात ओरिजिन मधूनच पास होतात. आता आपण सुरुवातीला एक कंडिशन्स लिहिली होती. ती कंडिशन्स काय लिहिली होती एच स्क्वेअर मायनस ए बी इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तरच हे पॉसिबल होतं. लेस दॅन इक्वल टू असेल तर हे पॉसिबल होणार नाही. म्हणजे हा जर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल बरोबर आहे म्हणजे हा फॅक्टर पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे एच प्लस काहीतरी नंबर येईल एक्स येईल. इथे एच मायनस काहीतरी नंबर येईल. हा जर 0 असेल तर फक्त इथे एच एक्स येईल. पण तो जर लेस दॅन 0 असेल म्हणजे मायनस असेल तर तो इमॅजिनरी नंबर्समध्ये जाणार. कारण इथे अंडर रूट्स आहे की नाही. तुम्ही वर्षी कॉम्प्लेक्स नंबरमध्ये -1 म्हणजेच काय लिहिता आय लिहिता. हा इमॅजिनरी नंबर झाला म्हणजे ती लाईन ओरिजिन्समधून जाणार नाही. ह्या दोन कंडिशन्स, तीन कंडिशन्स. तर आपण पहिली कंडिशन्स पाहू. एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन टू 0 then the lines are real and distinct म्हणजे सेपरेट असतील. सेकंड एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 then the lines are real and कोइन्सिडंट म्हणजे त्या दोन्ही सारख्याच असणार. कारण हे जर दोन फॅक्टर 0 झाले तर बी वाय प्लस एच एक्स बी वाय प्लस एच एक्स दोन्ही लाईनचं इक्वेशन्स कसं असेल सेम असेल. म्हणजे ही कंडिशन्स आपली म्हणजे पॅरलल लाईन आपण म्हणू किंवा वन लाईन एकच लाईनचं इक्वेशन्स तयार होतं. देन द लाईन्स आर रिअल. आता जी थर्ड कंडिशन्स आहे एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन टू 0 then the slope of the lines are not real म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे काय असेल ते इमॅजिनरी. तर ते काय येणार आहे इमॅजिनरी येणार. असे आपले सिंपल दोन थेरम आहेत आणि या दोन्ही थेरम परीक्षेला विचारल्या जातात. सोप्या थेरम एकदा बी इज इक्वल टू 0 घ्यायचं, एकदा बी इज नॉट इक्वल टू 0 घेऊन डेरिवेशन्स सिम्प्लिफाय करायची. मल्टिपल फॅक्टरला तुम्ही ए लिहा किंवा बी लिहा, दोन्हीपैकी कोणत्याही फॅक्टरने सोडवलं तरी एन्सर इज रिलेटेड असंच येणार वाय आणि एक्सची. फक्त हे पोझिशन बदलेल. इकडे एक्स येईल, इकडे वाय येईल. इथे बीच्या ऐवजी ए येईल. इज दॅट क्लिअर? ओके. Solve the example for combined equation to separate equation. Find the separate equations of line.
फर्स्ट एक्झाम्पल एक्स स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर ह्याचं सोल्युशन एकदम सिम्पल आहे. म्हणजे हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर मायनस 2y ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर जर पाडले आपण हे काय येतील, एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0. मग त्या दोन लाईन्स कोणत्या आहेत, x मायनस 2y इज इक्वल टू 0 अँड x प्लस 2y इज इक्वल टू 0. ह्या दोन्ही लाईन्स आपल्या ओरिजिनमधून जातात, कारण हे इक्वेशन्स हे होमोजेनियस इक्वेशन आहे, कारण दोघांची पॉवर कशी आहे, सारखी. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. 3x स्क्वेअर मायनस 7xy प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता याचे आपल्याला फॅक्टर्स पाडता येते. तुम्ही सिम्पल 10, 9 स्टँडर्ड्समध्ये जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडलेले त्याच ह्यांनी आपल्याला काय करायचे, ह्यांचे फॅक्टर्स पाडायचे सिम्पल मेथड्सने. कोणत्याही मेथड्सने आपल्याला फॅक्टर्स, वेगळ्या मेथड्सने फॅक्टर पाडायचेच. तर ह्यांचे फॅक्टर्स काय येतात, मायनस 7x मायनस 3xy मायनस 4xy प्लस 4y स्क्वेअर. मी 7xचे फॅक्टर कसे पाडले, 3 अँड 4. 3x जर कॉमन घेतला तर इन ब्रॅकेट x मायनस y, इथे मायनस 4y जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट x मायनस y इज इक्वल टू 0. म्हणजे 3x मायनस 4y हा फर्स्ट ब्रॅकेट, दुसरा x मायनस y second bracket means 3x minus 4y is equal to 0 and x minus y is equal to 0. हे झाले तुमचे सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन. हे झाले तुमचे सिंपल सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊ. थर्ड एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल 0. ह्या होमोजेनियस इक्वेशनचे आपल्याला काय फॅक्टर येत नाही. जर फॅक्टर येत नसतील त्यावेळेस ते इक्वेशन्स ऑक्झिलरी इक्वेशन्स किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करायचं. मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्समध्ये ज्यावेळेस आपण कन्वर्ट करणार आहोत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे स्लोपच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे. म्हणजे आपण स्लोप काय घेतो, m इज इक्वल टू y डिवायडेड बाय x. मग ते जे इक्वेशन्स येणार आहे दोन इक्वेशन ते आपण स्लोपमध्ये कन्वर्ट करू, मीन्स m1 आणि m2च्या फॉर्ममध्ये. तर इथे m मीन्स काय, y डिवायडेड बाय x, आणि इथे x स्क्वेअर आहे, y स्क्वेअर आहे, तर ह्याला मी डिवायडेड थ्रू आउट. तर मग ते इक्वेशन्स फर्स्ट डिवायडिंग एक्स स्क्वेअर. तर माझं इक्वेशन्स काय तयार होतं, एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2xy डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर कॅन्सल हिअर, 1x कॅन्सल मीन्स 1 प्लस 2. y डिवायडेड बाय x मीन्स m मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे माझं इक्वेशन्स तयार झालं. हायर पॉवर नेहमी पुढे असते पण ती पॉझिटिव्हमध्ये लिहितो. म्हणून आपण जर इक्वेशन्स रिराईट केलं तर वाय स्क्वेअर मायनस 2m मायनस 1 इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स लिहिताना एक लक्षात ठेवायचं की हेच इक्वेशन्स इथे रिराईट झाले. इथे मायनस साईन असल्यामुळे ह्या सर्वांचे साईन काय झालेले आहेत, चेंज झाले. आणि रिव्हर्स कंडिशन्सनी आपण लिहितो आहे. म्हणजे m स्क्वेअर ह्याचा कोफॅक्टर्स 1 होता, मायनस 2m मायनस 1. ह्याचं प्लस साईन होते, इथे मायनस झालं, इथे मायनस होतं, सॉरी प्लस होतं, इथे मायनस झालं, इथे मायनस आहे तर प्लस झालं. पण जर इथे प्लस साईन असतं तर तुमचे साईन चेंज होत नाही, जे आहे तेच साईन राहणार आहेत. हे आपण डायरेक्ट जरी तुम्हाला लिहायचं असेल तरी तुम्ही इक्वेशन्स हे डायरेक्ट लिहू शकता. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स त्याची सिंपल मेथड्स आहे. m इज इक्वल टू
मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. म्हणजे ही मिडल टर्म आहे, ही फर्स्ट टर्म म्हणजे इथे 1 लिहितो आणि हा कॉन्स्टंट c. मीन्स देअरफॉर जर ह्या फॉर्म्युलेशी जर आपण कम्पेअर केलं तर मला दोन इक्वेशन्स भेटतात. m इज इक्वल टू मायनस मायनस 2 प्लस मायनस मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 1 divided by 2 into 1. Means here a is equal to 1, b is equal to minus 2 and c is equal to 2. हा फॉर्म्युला लिहायची काय गरज नाही, इथे मी तुम्हाला समजण्यासाठी हा फॉर्म्युला काय केलं आहे, नोट डाऊन केलं. मग डायरेक्ट m काय येईल तुमचा 2 प्लस मायनस 4 मायनस मायनस प्लस 4 डिवायडेड बाय 2 मीन्स 2 प्लस मायनस 2 अंडर रूट 2 डिवायडेड बाय 2. 4 प्लस 4 8 किंवा 4 इंटू 2, तर 4चं रूट काय येतं 2 येतं आणि 2 कॉमन काढून जर सेपरेट केलं तर माझे असे दोन व्हॅल्यू येतात m बरोबर प्लस मायनस अंडर रूट 1 प्लस मायनस अंडर रूट 2. म्हणजे इथे माझे दोन स्लोप झाले, एक m1 स्लोप म्हणतो तो 1 प्लस अंडर रूट 2 आणि दुसरा m2 स्लोप झाला जो 1 मायनस अंडर रूट 2. कारण की मला लाईनचे इक्वेशन्स बनवायचे आहेत आणि हा m फॅक्टर म्हणजेच काय स्लोप आहे. मग ते कोणत्या कंबाईन इक्वेशनचे, ते ह्या कंबाईन इक्वेशनचे. मग ह्या कंबाईन इक्वेशनचे दोन स्लोप तयार झाले, एकदा प्लस आलं एकदा मायनस आलं. तर ते स्लोप जर आपण पुट केलं तर आपल्याला इक्वेशन्स ऑफ लाईन भेटेल. इक्वेशन्स ऑफ लाईन y is equal to m1x and y is equal to m2x. म्हणजेच y is equal to 1 plus under root 2x आणि दुसरं y is equal to 1 minus under root 2 into x. सिम्प्लिफाय केलं तर y किंवा हे इकडे शिफ्ट केलं तर मायनस 1 plus under root 2x is equal to 0. y मायनस 1 मायनस अंडर रूट 2 इंटू एक्स इज इक्वल टू 0. असे आपले दोन इक्वेशन्स तयार होतात आणि हे दोन्ही इक्वेशन्स लाईन पासिंग टू द ओरिजिन. एक्स पुढे घ्या किंवा वाय शिफ्ट करा, कसे म्हणजे तुम्ही वाय इकडे शिफ्ट केला तरी चालेल. असे काय झाले आपले सिम्पल इक्वेशन. जर फॅक्टर येत नसतील तर आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशनच्या मेथडने एक्झाम्पल काय करायचे सॉल्व करायचे. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ ह्या टाईपचं. एक्झाम्पल नंबर 4 जे आपलं एक्सरसाइजमधलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 3x स्क्वेअर मायनस 2 अंडर रूट 3xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर येत नाही. आता ह्याचे डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन एकदम सिम्पल फॉर्ममध्ये येतात. म्हणजे 3m स्क्वेअर प्लस 2 अंडर रूट 3m मायनस 3 हे काय झालं त्याचे सिम्पल इक्वेशन्स. पण आपण हे सॉल्व करून पाहणार आहोत. म्हणजे डायरेक्ट आता इथे मी लिहिणार नाही. आपले इक्वेशन्स हे झालं इज अ होमोजिनियस इक्वेशन्स. आपण ज्या मगाशी मेथडने सोडवले त्याच मेथडने ह्याचं m is equal to y divided by x. This equations divided by x means 3x square minus 2 under root 3xy minus 3y square is equal to 0. Here divided by x square, x square, x square, x square cancel, 1x cancel. म्हणजे माझं इक्वेशन्स काय झालं 3 minus 2 under root 3 y divided by x m minus 3 y square divided by x square means m square is equal to 0. हायर पॉवर जर पुढे घेतली आणि साइन चेंज केले 3m स्क्वेअर प्लस 2 अंडर रूट 3m मायनस 3 इज इक्वल टू 0 आलं की नाही. ह्याच्यासारखं डायरेक्ट तुम्ही हे डायरेक्ट जरी लिहिलं हुज द ऑक्झिलरी इक्वेशन्स म्हणून चालेल. काय
ह्याला जर मायनस साईन असेल तरच साईन बदलतात, अदरवाईज साईन बदलत नाही. म्हणजे 3m² मायनसचं प्लस 2√3m प्लसचं -3. आता याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. म्हणजे m मायनस ही झाली बी टर्म 2√3 प्लस मायनस √2√3 ब्रॅकेट स्क्वेअर -4 × 3 -3 ही झाली ए टर्म आणि ही झाली सी टर्म डिवायडेड बाय 2 × 3. हे काय झालं आपलं सिंपल इक्वेशन्स तयार. इज दॅट क्लिअर? आता आपण सिम्प्लिफाय करू. मीन्स -2√3 प्लस मायनस 4 × 3 12 मायनस प्लस 12 × 3 मीन्स 36 divided by 6 means m is equal to -2√3 plus minus √48 divided by 2 × 3. हे सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायला लागेल. होत असेल तर करा, नाही केलं तरी चालेल, एवढं याचं ठेवलं तरी चालतं. पण आपण सिम्प्लिफाय करू. -2√3 प्लस मायनस 48चे फॅक्टर म्हणजे स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर रूटसाठी 16 × 3 डिवायडेड बाय 2√3. आता 16चे फॅक्टर म्हणजे रूट्स बाहेर आले काय होणार आहे, प्लस मायनस 4√3 डिवायडेड बाय 2 × 3. हे मी मल्टिप्लिकेशन्स का करत नाही, कारण मॅक्झिमम वेळा हे कॅन्सल होतात. आता इथून काय कॉमन निघेल, 2 आणि √3 कॉमन निघेल की नाही. मीन्स 2√3 जर कॉमन काढले तर इथे राहतोय -1 आणि इथे राहतोय +-2. येते लक्षात. आणि खाली काय होतं आहे, 2 × 3, 2ला 2 कॅन्सल, अंडर रूटला हा 3 कॅन्सल म्हणजे √3 राहतं. म्हणजे -1 प्लस -2 डिवायडेड बाय √3. म्हणजे माझं सिम्पल इक्वेशन्स काय येतं आहे, मायनस प्लस -2 √3. मग m1 इज इक्वल टू -1 + 2 √3. याचा आन्सर येतं 1/√3. आणि दुसरा स्लोप m2 -1 - 2 डिवायडेड बाय √3 म्हणजेच -3 डिवायडेड बाय √3 मीन्स -√3. म्हणजे माझे दोन स्लोप मिळाले, एक 1/√3 आणि दुसरा मिळाला -√3. इक्वेशन्स ऑफ लाईन y इज इक्वल टू m1x आणि दुसरं y इज इक्वल टू m2x. मग एका याच्यात m1 पुट करू, y इज इक्वल टू 1/√3x आणि दुसऱ्या ह्याच्यात -√3x. इक्वेशन्स काय तयार होत आहे, √3y - x इज इक्वल टू 0 आणि दुसरं y + √3x इज इक्वल टू 0. हे झाले माझे सिम्पल इक्वेशन्स. किंवा हे इक्वेशन्स तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, म्हणजे आपण नेहमी एक्स टर्म आधी लिहितो म्हणून. म्हणजे ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही इक्वेशन्स काय फक्त आपण साईन चेंज केले. इज दॅट क्लिअर? समस्या तुम्हाला ह्या टाईपचे एक्झाम्पल जर आपल्या फॅक्टर पडत नसतील तर आपल्याला इक्वेशन्स हे ऑक्झिलरी इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून त्यांच्या फॅक्टरायझेशन म्हणजे आपण 10th स्टँडर्ड्समध्ये शिकलो आहे त्या मेथड्समध्ये काय करायची, सॉल्व करायची. ओके. लेक्चर्समध्ये काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.